आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो, पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही, तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं। म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला। अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण देतो। यासोबत आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला। आज दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून 25,000 कोटी रुपये वीज मंडळाला आम्ही देतो आणि शेतकऱ्यांकरता मोफत वीज त्या ठिकाणी खरेदी करतो। आणि एवढंच नाही तर लोक, विशेषतः आमचे शेतकरी हुशार आहेत, ते म्हणाले साहेब ठीक आहे तुम्ही आता तर वसूल करत नाही, पण आमची जुनी थकबाकी आहे त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात, नाही तर 5 वर्षांनी परत आमच्या डोक्यावर तलवार की तुमची 2022 ची थकबाकी, 2020 ची थकबाकी, 21 ची थकबाकी। राज्य सरकारने निर्णय केला आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयाची थकबाकी एक रकमी माफ करायचा निर्णय आपण केला। याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना तुमची कुठलीही थकबाकी नाही अशा प्रकारचं बिल किंवा अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। यासोबत सौर कृषी वाहिनी योजना आपण लागू केली। 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ। आता आम्ही जवळपास 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो, आता 8 तास देतो, हळूहळू 12 तासापर्यंत जाऊ, पण 74% शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देतो। या वर्षाच्या शेवटापर्यंत 90 ते 95% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ आणि पुढच्या वर्षीपर्यंत काही अपवाद वगळता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे। पहिल्यांदा 8 तास आणि त्याच्यानंतर 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ते आम्ही या ठिकाणी यशस्वी देखील करून दाखवलाय। आज खरं म्हणजे आपल्या ऊसाच्या शेतकऱ्यांकरता आपल्या केंद्र सरकारने जे निर्णय घेतले, अनेक लोक म्हणायचे मोदींना शेतीतलं काय समजतं, मोदींना ऊसातलं काय समजतं, पण सर्वात जास्त महत्त्वाचे निर्णय हे जर ऊसाच्या शेतकऱ्याकरता कोणी घेतले असतील तर ते नरेंद्र मोदीजींनी घेतले। आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा 20 वर्ष आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपयाची इन्कम टॅक्सची तलवार होती। केंद्र सरकारने निर्णय घेतला होता इन्कम टॅक्स लागतो तो वसूल करा। आम्ही मागणी करायचो शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका, पण दुर्दैवाने कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकलं नाही। मात्र आम्ही मोदीजींकडे गेलो, एका मिनिटात मोदीजींनी मान्य केलं आणि कायदाच बदलून टाकला। रिझर्व्ह बँकेच्या कायद्यामध्ये बदल करून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या शेतकऱ्यांचा मोदीजींनी माफ केला। या ठिकाणी MSP चा विषय असो, सॉफ्ट लोनचा विषय असो, आमच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा विषय असो, आणि त्यासोबत
आमची साखर कारखानदारी आज जिवंत आहे, याचं महत्त्वाचं कारण इथेनॉलचा निर्णय. काही लोक या निर्णयावर टीका देखील करतायत. काही लोक आपल्या गाडीचं झाकण उघडू उघडू दाखवतायत. आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही, परंतु या ठिकाणी हे जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे, याच्यामुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या असं मी नाही म्हटलं. ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियमच्या आणि गाड्यांच्या, या दोघांनी सांगितलं. अजून तरी कोणी पुरावा घेऊन आलेलं नाही. केवळ सोशल मीडियावर रोज त्या ठिकाणी टीका चालली आहे. ठीक आहे, ती टीका त्यांच्या जागी. पण आज मला सांगा, मुश्रीफ साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, कोरे साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, मला सांगा इथेनॉलचा निर्णय झाला नसता तर या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये साखर कारखानदारी जिवंत राहिली असती का? एकही कारखाना या महाराष्ट्रातला जिवंत राहू शकला नसता. आज जो काही या ठिकाणी कारखाना चालतोय, आमच्या शेतकऱ्यांना FRP मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर FRPचे नवनवीन उच्चांकच आहेत. याचं एकमेव कारण आमच्या या मोदीजींच्या सरकारने घेतलेला इथेनॉलचा निर्णय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अनेक असे निर्णय हे मोदीजींच्या सरकारने घेतले, ज्यामध्ये आज आमच्या साखर कारखान्यातनं जो काही स्पेंट वॉश आणि प्रेसमड निघते त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी CBG आणि CNG तयार करण्याचा निर्णय घेतला. आज या निर्णयामुळे आमच्या साखर कारखानदारीत काहीच वेस्ट राहणार नाही, झिरो वेस्ट. सगळ्या गोष्टी बाय प्रॉडक्ट मध्ये बदलल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे या ठिकाणी सांगण्याचं कारण काय आहे, सगळे कारखाने काही हे लावू शकणार नाहीत. आणि म्हणून देशाचे सहकारिता मंत्री माननीय अमितभाई शहांनी सांगितलं, केंद्र सरकारच्या वतीनं याचा पहिला कारखाना हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लावण्यात येईल. आणि सगळे कारखाने पेंट वॉश आणि प्रेसमड हे तिथे आणू शकतील, त्यातनं व्हॅल्यू चेन तयार करू शकतील आणि त्यातनं ॲडिशनल पैसा जमा करून तो पैसा आपल्या FRP करता, साखर कारखानदारी करता त्या ठिकाणी वापरू शकतील. राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी जे महत्त्वपूर्ण निर्णय ते घेण्यात आले. कारण खूप दिवसापासून सांगण्यात येत होते की शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा हे मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाईल त्यावेळेला आम्ही सर्व प्रश्न त्यामध्ये मांडणार आहोत आणि ते सोडवणार देखील आहोत. या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय यासमोर आलेले आहेत. शेतकरी बांधवांचा नमो शेतकरीचा हप्तासुद्धा रखडलेला होता आणि कर्जमाफीबद्दल शेतकरी बांधवांचे जे पैसे होते ते अडकलेले होते. काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही ती रक्कम येत नाहीये. किंवा काही शेतकरी असे होते की ज्या शेतकरी बांधवांची जी कर्जमाफीची यादी त्यामध्ये नाव समाविष्ट नव्हते आणि पुढची यादीसुद्धा जाहीर करायची होती, त्यामध्ये शेतकरी बांधवांना समाविष्ट करायचे. याबद्दल सुद्धा सविस्तर अपडेट त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कुठल्या प्रकारे टेन्शन घेऊ नका, तुमच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू होत आहे. राहिला प्रश्न नमो शेतकरी योजनेचा आता 15 ऑगस्टच्या सणानिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि सरकारचे सकारात्मक पाऊल शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं आता वातावरण आहे.